लाडकी बहीण होणार आता उद्योजक. सरकारची नवीन योजना. बघा नवीन योजना काय आहे. आर्थिक मदतीचे रूपांतर उद्योगात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत नवीन घोषणा केलेली आहे. या योजनेत आता इतर शासकीय योजनांशी जोडले जाणार आहे. महिलांना स्वतःचा व्यवसाय किंवा उद्योग सुरू करण्यासाठी सरकारकडून पाठबळ मिळणार आहे. तसेच विना जामीन बिना व्याजी कर्ज. महिलांना कोणत्याही जामीन किंवा हमी न देता विविध उपक्रमांसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. विशेष म्हणजे हे कर्ज बिनव्याजी असेल. कर्जाच्या हप्त्याची परतफेड लाडकी बहीण योजनेतून मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून केली जाणार आहे. उमेद आणि उमेद मॉल या नव्या उपक्रमाची अंमलबजावणी उमेदमार्फत केली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारले जातील. तिथे महिलांना तयार केलेल्या वस्तूंना विक्रीसाठी जागा मिळेल. महिला उद्योजकांना आता मोठ्या खाजगी कंपन्याची टक्कर देऊ शकतील असा विश्वास मुख्यमंत्री यांनी केला आहे. महिलांच्या प्रामाणिकतेची पावती. सर्वसाधारण कर्ज योजनेमध्ये परतफेडीचे प्रमाण 50% असते. मात्र महिलांना दिलेल्या कर्जाची परतफेड करण्याचे प्रमाण 99% जास्त असते. महिलांमध्ये उत्तम आर्थिक व्यवस्थापन करण्याची क्षमता असल्याने यातून सिद्ध होते.